सेनगाव पोलीस ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांची नियुक्ती। सेनगाव पोलीस ठाणे प्रभारी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांची हिंगोली शहर पोलीस स्टेशनला बदली झाल्याने त्यांच्या जागी वसमत शहर येथून नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांची सेनगाव ठाणे प्रभारी म्हणून पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे। सेनगाव शहरासह तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रभारी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांची तडकाफडकी बदली आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी काढून त्यांना हिंगोली शहर पोलीस ठाणे नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे सेनगाव इथं रिक्त जागी सेनगाव पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रभारी नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव हे सन 2012 मध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर त्यांची निवड झाली असून ते लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामधील कुलगी या गावचे मूळ रहिवासी असून त्यांनी त्यांची सेवा नांदेड जिल्ह्यातील कंधार व हिंगोली जिल्ह्यातील हट्टा या पोलीस ठाण्याअंतर्गत सेवा कार्यकाळ पूर्ण केला असून त्यांची नुकतीच वसमत शहर ठाण्याअंतर्गत नियुक्ती करण्यात आली होती। परंतु सेनगाव ठाण्याला कर्तव्यदक्ष व कठोर असे अधिकाऱ्यांची मागणी लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी त्यांच्या आदेशाने सेनगाव ठाण्याच्या ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी सेनगाव ठाणे हद्दीत छुप्या पद्धतीने चालू असलेले अवैध धंदे यांचे समूळ नायनाट करून गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून काढणार असल्याचे व ठाणे हद्दीतील वंचित, अन्यायग्रस्त व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले। सेनगाव ठाणे हद्दीत अवैध धंदे व गुन्हेगारीला कदापि थारा नाही असा प्रखर इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला दिला आहे। ठाणे हद्दीतील एकूण 7 बीट अंमलदारांना त्यांच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे व अवैध व्यावसायिक करणाऱ्यांना व गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रखर हल्ला करून योग्य त्या कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सेनगाव ठाणे हद्दीत कुठेही अनुचित गैरप्रकार अथवा अवैध धंदे कृपया पद्धतीने आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ सेनगाव पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी केले। गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करून अशा गुन्हेगारीवर कायम नजर ठेवून अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करून त्यांना स्थानबद्ध करणार असल्याचा इशारा नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी दिला असून सेनगाव ठाणे हद्दीतील वाढलेली अवैध वाहतूक व सेनगाव शहरातील अस्ताव्यस्त वाहन व्यवस्था यावर नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। सेनगाव ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था कायम अबाधित ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांची ग्वाही। सेनगाव ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था कायम अबाधित राहण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणार असून गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून त्यांचा बिमोड करणार असल्याचं मत नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी व्यक्त केलंय। नुकताच सेनगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून ठाण्याअंतर्गत एकूण 7 बीट कार्यरत असून या ठाण्याअंतर्गत 83 गावांचा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची व गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून काढण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असून ते मी प्रामाणिक व निर्भीडपणे पार पाडून सर्वसामान्य, वंचित व अन्यायग्रस्त लोकांना संविधानिक पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असून हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीणा, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, कुंदनकुमार वाघमारे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गावामध्ये कुठेही गैरकायदेशीर व अवैध व्यवसाय किंवा गैरप्रकार घडत असल्यास अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर कायम घाव घालून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी दिला आहे। प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क।